संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, बौद्ध धम्माचा, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत प्राचीन बौद्ध राजांचा इतिहास सध्या आपण पाहत आहोत। मला वाटतं प्राचीन बौद्ध राजांच्या इतिहास या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत 2 राजांचा इतिहास आपण बघितलेला आहे। यापैकी बौद्ध इतिहासामध्ये जो पहिला राजा होऊन गेला तो राजा बिंबिसार, त्यानंतर राजा बिंबिसाराचा पुत्र राजा अजातशत्रू, असे हे 2 राजे भारतीय बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये होऊन गेले की ज्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला चालना दिली। या दोन्ही राजांचा म्हणजे बिंबिसार आणि अजातशत्रू या दोन्ही राजांचा इतिहास आपण आतापर्यंत बघितलेला आहे। आजच्या धम्मदेसनेमध्ये आणखीन अशाच एका महत्त्वपूर्ण बौद्ध राजाचा इतिहास आपण पाहणार आहोत। हा एक असा बौद्ध राजा आहे की ज्या राजाचा उल्लेख बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये राजा म्हणून केला जात नाही, त्याचा उल्लेख सम्राट म्हणून केला जातो, ज्याला आपण चक्रवर्ती राजा सम्राट अशोक या नावाने ओळखतो। केवळ बौद्ध धम्माच्या इतिहासामध्येच नाही, केवळ भारतीय इतिहासामध्येच नाही, तर जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा ज्या राजाचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं, मान सन्मानानं घेतलं जातं, असा हा भारताच्या इतिहासातला हा राजा होऊन गेला, ज्याला आपण चक्रवर्ती राजा सम्राट अशोक या नावाने ओळखतो। बौद्ध धम्माच्या इतिहासामधील ज्याला म्हणूया सुवर्ण तारा, सुवर्ण तारा म्हणजे असा तारा की जो इतर तारांप्रमाणे नसतो, तो चमकत राहतो, ज्याची चमक ही आकर्षक असते, अशा ताऱ्यांमधून पण एक चमकणारा तारा सुवर्ण तारा ज्याला म्हणतात, सम्राट अशोकाचा उल्लेख सुद्धा बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये अशा चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे आपण करू शकतो। ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचं कार्य
या सम्राट अशोकाने केलेला आहे बघा. आणि म्हणून या सम्राट अशोकाचा इतिहास सुद्धा जाणून घेणं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आतापर्यंत यापूर्वी आपण राजा बिंबिसाराचा इतिहास पाहिला. राजा बिंबिसाराच्या नंतर या भारतामध्ये दुसरा बौद्ध राजा होऊन गेला. तो कोण? राजा अजातशत्रू. या राजा अजातशत्रूच्या नंतर आणखीन 5 राजे झाले. मी तुम्हाला मागे पण सांगितलं की हे अजातशत्रूची वंशावळ जी आहे ही पितृवधक आहे. म्हणजे बापाची हत्या करायची, पोरानं राजा बनायचं. बापाची हत्या करायची, पोराने राजा बनायचं. बिंबिसाराची हत्या अजातशत्रूने केली, अजातशत्रू राजा झाला. अजातशत्रूची हत्या त्याच्या मुलाने केली, तो राजा झाला. त्याच्या मुलाची हत्या त्याच्या मुलाने केली आणि तो राजा झाला. अशा प्रकारे अजातशत्रूच्या नंतर सुद्धा 5 राजे होऊन गेले. या 5 राजांच्याही नंतर आणखीन एक राजा होऊन गेला ज्याचा उल्लेख होतो कालाशोक. दुसऱ्या धम्मसंगीतीच्या वेळेस होता बघा, मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. राजा कालाशोक. आणि या कालाशोकाच्या नंतर याचे 10 पुत्र राजे होऊन गेले, ज्याने 22 वर्ष राज्य केलं. असे 10 राजे झाले. त्या 10 राजांच्या नंतर आणखीन नंद घराणं या भारत राज्य करायला लागले. नंद घराणं, एक घराण्याचं नाव आहे नंद. त्या नंद घराण्याचा राजा होता महापद्म नंद. अतिशय शक्तिशाली राजा होऊन गेला महापद्म नंद. आणि महापद्म नंदचा मुलगा नंतर राजा झाला, त्याचं नाव होतं धनानंद. धनानंद. हा धनानंद राजा जो आहे, महापद्म नंदचा मुलगा धनानंद, या धनानंद राजाच्या नंतर या सम्राट अशोकाचा वंश सुरू होतो. मौर्य सम्राट अशोकाचा जो वंश आहे त्याला काय म्हणतात? मौर्य वंश. मौर्य वंश. आणि मौर्य वंशाची स्थापना कोणी केली? सम्राट अशोकाच्या आजोबा, म्हणजे ज्याचं नाव आहे चंद्रगुप्त मौर्य. काय नाव आहे? सम्राट अशोकाचे जे आजोबा आहेत, म्हणजे सम्राट अशोकाचे वडील राजा बिंदुसार, बिंदुसाराचे वडील चंद्रगुप्त मौर्य. हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल, वाचलं असेल. मौर्य, त्याच्या नावापुढे मौर्य लावलं जातं. मौर्य. या मौर्य वंशाची स्थापना करणारा हा चंद्रगुप्त मौर्य होता. आणि असं म्हणतात की तो जो धनानंद होता, धनानंद राजा, त्या धनानंद राजाला पराभूत करून, त्या धनानंद राजाला म्हणजे नंद घराण्याला, त्या धनानंद राजाला पराभूत करून या चंद्रगुप्ताला राजसिंहासनावरती बसवलं. आणि तेव्हापासून चंद्रगुप्त मौर्य म्हणजे मौर्य वंशाचं शासन सुरू झालं. आणि या चंद्रगुप्त मौर्यला ज्याने राजा बनवण्यासाठी सहकार्य केलं किंवा ज्याच्यामुळे हा चंद्रगुप्त राजा झाला, तो या भारताच्या इतिहासातला सर्वात हुशार, ज्याला म्हणतात एक महामंत्री होऊन गेला. त्याचं नाव आहे कौटिल्य. त्याला काही लोक चाणक्य पण म्हणतात. त्याचं मूळ नाव होतं विष्णुगुप्त. कधी जर तुम्ही हे नाव जर ऐकलं लक्षात ठेवा, अतिशय हुशार होता बघा हा त्यावेळेस. चाणक्य म्हणतात त्याला, किंवा त्याला कौटिल्य म्हणतात. त्याचं मूळ नाव तर विष्णुगुप्त. तर असं म्हणतात की त्या धनानंदनं याचा अपमान केला होता, म्हणून अपमानाचा बदला म्हणून या चाणक्यनं चंद्रगुप्त मौर्याला त्या राजसिंहासनावरती म्हणजे याला धनानंदाला पराभूत केलं आणि त्याला बसवलं. आणि तेव्हापासून मौर्य वंशाचं शासन या भारत देशामध्ये सुरू झालं. आता मौर्य वंश म्हटल्यानंतर मौर्य, काही काही लोकांचं इतिहासाचं असं म्हणणं आहे की या वंशाचं नाव मौर्य का पडलं, तर काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की हे असतात ना मोर, हे मोर, हे लोक जे होते हे चंद्रगुप्त हे मोर पाळायचे, मोर, म्हणून यांचं वंशाचं नाव काय पडलं? मौर्य. असं काही इतिहासकाराचं म्हणणं आहे. काही इतिहासकार असं म्हणतात की हा जो चंद्रगुप्त होता, या चंद्रगुप्ताच्या आईचं नाव होतं मुरादेवी. काय नाव होतं?
मुरा देवी, त्या मुरा नाव, आईचं नाव मुरा होतं, त्या मुरावर नाव पडलं मुर्य, आणि मुर्याचं अपभ्रंश झाला, मौर्यचा मौर्य झाला, असं काही इतिहासकाराचं म्हणणं आहे. आणखीन काही इतिहासकार असे म्हणतात की जे बघा भगवान बुद्धांच्या हस्त्यांचे 8 भाग झाले होते, त्यानंतर 8 भाग झाल्याच्या नंतर शेवटी पिपली वन गावाचे मौर्य लोक पण आले होते की ज्यांना फक्त भगवान बुद्धाची राखच मिळाली होती, तर ते मौर्य लोक हेच आहेत असं काही इतिहासकाराचं म्हणणं आहे. तर इतिहासकाराचं असं म्हणणं आहे आपला मूळ मुद्दा सम्राट अशोकाचा आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो की सम्राट अशोकाच्या वंशाची स्थापना कशी झाली, तर हा त्याचा आजोबा कोण, चंद्रगुप्त मौर्य, ज्याने मौर्य वंशाची स्थापना केली. आणि या चंद्रगुप्त मौर्याच्याच काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये सिकंदर नावाचा एक ग्रीक राजाचं आक्रमण झालं होतं, याला अलेक्झांडर म्हणतात. अलेक्झांडर तो ग्रीकचा होता, त्याचं आक्रमण झालं होतं, पण तो पुढेपर्यंत आला नाही, तो परत निघून गेला. तर असं म्हटलेलं आहे की त्याने आपल्या मुलीचा विवाह या चंद्रगुप्तासोबत केला होता. त्याची 2-3 राण्या होत्या, तर त्या चंद्रगुप्ताची एक राणी होती दुर्धरा नावाची, आणि या दुर्धरा राणीपासून त्याला मुलगा झाला, त्याचं नाव आहे बिंदुसार. आणि बिंदुसार म्हणजे कोण, सम्राट अशोकाचे पिता. आता हे जे नाव पडतात ना, हे चंद्रगुप्त, बिंदुसार, अशोक, हे नाव असं सहज पाळण्यामध्ये टाकून कोणतरी सांगितलं असं नाव ठेवलं जात नाही. काहीतरी असं घडते, काहीतरी असं अलौकिक घडते, चमत्कारिक घडते, काहीतरी घडते, त्याच्यामुळे नाव ठेवलं जातं. हे चंद्रगुप्ताचे नाव पडलं ना, मी एका पुस्तकामध्ये वाचलं, चंद्रगुप्त हे जे नाव पडलं की चाणक्याला एका गुप्त ठिकाणी चंद्राच्या प्रकाशामध्ये हा सापडला होता, म्हणून त्याचं नाव पडलं होतं चंद्राच्या प्रकाशात गुप्त ठिकाणी सापडला म्हणून चंद्रगुप्त, असं काही इतिहासकाराचं म्हणणं आहे. तसं याचा जो मुलगा आहे बिंदुसार, हे सम्राट अशोकाचा वडील, याचं जे बिंदुसार नाव पडलं ना, याचा मागचा पण एक इतिहास आहे. असं म्हणतात की जो चाणक्य होता याचा महामंत्री, हा काय करायचा, त्या चंद्रगुप्ताच्या जेवणामध्ये विष टाकायचा. विष कशासाठी, की याने थोडं थोडं रोज विष ग्रहण करायचं त्या पोटात, की जेणेकरून याचं शरीर त्या विषाचं विरोध करण्यासाठी तयार झाली पाहिजे. जर कोणा दुश्मनानं विष प्रयोग केला तर त्याचं शरीर त्या विषाचं विरोध करण्यासारखं तयार झालं पाहिजे, म्हणून ते रोज, ते चाणक्य जो होता, रोज त्याच्या जेवणामध्ये विष टाकायचा, रोज टाकायचा. आणि एकदा काय झालं की त्याची जी पत्नी होती दुर्धरा, त्या दुर्धरानं चुकून त्या विष टाकलेलं जेवण तिने प्राशन केलं. ते विष टाकलेलं जेवण प्राशन केलं. जसं हे त्या चाणक्याला समजलं की चंद्रगुप्तासाठी विषाचं जे अन्न मी बनवलं ते दुर्धरानं खाल्लं, तेव्हा तिच्या पोटामध्ये बाळ होतं, त्या विषाचा असर त्या गर्भावर होऊ नये म्हणून त्याने लगेच वैद्यांना बोलून ती शुश्रूषा केली, तिचं बाळंतपण झालं. तर असं म्हणतात जेव्हा जे बाळंतपण झालं तर जो विष जे त्याच्या पोटात गेलेलं, त्या विषाचा एक बिंदू त्या बाळाच्या डोक्यावर पडलेला असते. त्या सगळ्या विषाचा एक बिंदू फक्त त्या बाळाच्या डोक्यावर पडते आणि मग ते बाळ जन्मास येते. म्हणून त्या संपूर्ण विषाचा साराचा एक बिंदू त्या बाळाच्या डोक्यावर पडला, म्हणून त्याला नाव दिलं बिंदुसार. असे काही कथा असतात बघा. आता तुम्हाला माहित असावं म्हणून सांगितलं, तर वास्तविक कथा आपला काही विषय नाही आहे, पण असावं माहित, इतिहास विषय आहे म्हणून. हे नाव कसे पडतात बघा. हे बिंदुसाराचा जन्म झाला, तर हा जो बिंदुसार होता बघा, हाच बिंदुसार सम्राट अशोकाचा पिता आहे. बिंदुसार, या बिंदुसाराला तशा तर असं म्हणतात, इतिहासात सांगितलेलं आहे, बिंदुसाराला 16 राण्या होत्या. 16 किती, त्यावेळेस राजे महाराजे एक पत्नी झाली की दुसरी तिसरी करायची, असे अनेक करायचे. तर असं म्हणतात की हा जो बिंदुसार आहे, या बिंदुसार राजाला 16 पत्नी होत्या. त्या 16 पत्नींपैकी एक होती त्याची पत्नी, तिचं नाव होतं शुभ्रदांगी. थोडस नाव कठीण आहे. नाव काय, शुभ्रदांगी. काही ठिकाणी हिचं नाव
धर्मा म्हटलेला आहे, काही ठिकाणीचं नाव धम्मा म्हटलेलं आहे, पण बऱ्याच ठिकाणीचं नावाचा उल्लेख केलेला आहे शुभ्रदांगी. आता 16 राण्या म्हटल्यानंतर कोणाकोणावर लक्ष देणार बिंदुसार? कोणाकोणावर लक्ष ठेवणार? म्हणून हिला तो विसरूनच गेला. हिला कारण अनेक राण्या 16 राण्या सांगितलेल्या आहे, पण अनेक राण्या असतील, 50 असतील, काय माहित, 100 असतील, काय माहित. तो राजा होता ना, हा हिला विसरूनच गेला. त्या राण्यांच्या त्या गर्दीमध्ये हा राजा त्या शुभ्रदांगीला विसरून गेला. तर एकदा याने आंघोळ केली आणि केसांचं ते केश संभार करण्यासाठी म्हणून कोणती राणी उपलब्ध नव्हती, तरी शुभ्रदांगी आली आणि शुभ्रदांगीने येऊन त्याच्या केसांना स्पर्श केला, त्याची केसभूषा केली. तर तिच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर याच्यामध्ये संवेग उत्पन्न झाला. त्याने विचारलं की तू कोण? बघा, त्याचीच पत्नी तिला काय विचारते, तू कोण आहेस? ती म्हणते मी तुमचीच पत्नी आहे, माझ्या वडिलांनी तुमच्यासोबतच माझा विवाह तुमच्यासोबत करून दिलेला आहे. मग तू आतापर्यंत कुठं होती? इथंच फिरत होती, पण तुझं काही लक्षच नव्हतं. नाही, तुझा स्पर्श खूप छान आहे म्हणे, तुझा स्पर्श मला खूप आवडला. तेव्हा मग त्याचं तिच्यावर लक्ष गेलं, त्याच्या मनात संवेग उत्पन्न झाला आणि मग तेव्हापासून तिला तो जीव लावू लागला. त्यांच्या सहवासातून मग त्या ती जी शुभ्रदांगी आहे, त्या शुभ्रदांगीला गर्भसंभव झाला आणि त्या गर्भसंभवातून तिला जो पुत्र झाला, इसवी सन पूर्व 304 मध्ये तिने ज्या पुत्राला जन्म दिला, तर ती आनंदी झाली. ती म्हणाली की मी अनेक वर्षांपासून शोकित होते, शोक करत होते, दुःख करत होते, कारण माझे पती माझ्यावर लक्ष देत नव्हते, पण पतीने म्हणजे बिंदुसार माझ्यावरती लक्ष ठेवलं आणि मला गर्भसंभव झाला. माझा सगळा शोक दूर झाला, माझा सगळा शोक या बाळामुळं दूर झाला, म्हणून मग त्या बाळाचं नाव पडलं अशोक. समजलं? म्हणजे अशी कथा आहे बघा. नावं जे ठेवतात ना, नावं ठेवण्यामागची अशी, आता काय खरं काय खोटं माहिती, म्हणजे इतिहासात असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की जेव्हा या अशोकाचा जन्म झाला, तर या अशोकाच्या जन्माच्या वेळेस ती शुभ्रदांगी अशोक झाली, म्हणजे सगळा शोक संपला, सगळं दुःख संपलं, ती अशोक झाली, म्हणून त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं अशोक. पण याच्या व्यतिरिक्त पण त्या अशोकाला, म्हणजे कारण बिंदुसारला अनेक राण्या होत्या ना, अनेक राण्यांपासून म्हणजे असं म्हटलेलं आहे की हा जो बिंदुसार होता याला 16 राण्या होत्या आणि 16 राण्यांपासून 101 पुत्र याला झाले होते. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे 101 पुत्र. आता कदाचित ही अतिशयोक्ती वाटत असेल, पण आता हे 2200 वर्ष जुना इतिहास आहे. राजे महाराज त्या काळामध्ये या सगळ्या प्रथा त्यावेळेस होत्या. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की या बिंदुसाराला म्हणजे सम्राट अशोकाच्या पित्याला 16 राण्या होत्या आणि 16 राण्यांपासून त्याला 101 पुत्र झाले. जो सर्वात मोठा पुत्र होता तो होता, त्याचं नाव होतं सुशीम. त्यानंतर जो दुसरा नंबरचा होता तो म्हणजे हा सम्राट अशोक. जो तिसऱ्या नंबरचा होता त्याचं नाव होतं तिस्स, म्हणजे सम्राट अशोकाचा भाऊ तिस्स. आणि त्या तिस्साचा दुसरं नाव आहे वीतशोक, त्याचं उपनाव वीतशोक. आणि बाकीचे मग त्याचे 99 भाऊ आहेत. हे तिघांचा उल्लेख आहे, बाकी त्याचे मग 99 भाऊ आहेत. तर असं म्हटलेलं आहे की हे 3 म्हणजे हे 101 भाऊ, सगळ्यात मोठा सुशीम, दुसऱ्या नंबरचा सम्राट अशोक, तिसऱ्या नंबरचा तिस्स आणि बाकी त्यांचे 99 भाऊ होते. याच्या व्यतिरिक्त हा जो सम्राट अशोक आहे याला एक बहीण सुद्धा होती, पण त्या बहिणीचा नावाचा उल्लेख कुठे नाही आहे. याला बहीण सुद्धा होती आणि या बहिणीने एक पुत्राला जन्म दिला, त्याचं नाव होतं अग्निब्रह्मा. या अग्निब्रह्माने सम्राट अशोकाच्या मुलीसोबत विवाह केला होता. कोण होती मुलगी? संघमित्रा. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्राने, मुलगा महेंद्र. त्याच्या 2 वर्षानंतर संघमित्रा झाली. 2 वर्षाच्या अंतर होतं दोघांमध्ये, भाऊ बहिणीमध्ये. सम्राट अशोकाच्या बहिणीचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं अग्निब्रह्मा.
त्याने मामाच्या मुलीसोबत लग्न केलं. समजलं आता? म्हणजे ही प्रथा तेव्हापासूनची आहे. मामाच लागेल ना, सम्राट अशोक कोण लागेल? मामाच लागेल ना. आज पण करतात मामाच्या मुलीसोबत. ही प्रथा आताची नाही आहे, ही तेव्हापासूनची प्रथा आहे. त्या अग्निब्रह्माने अशोकाच्या मुलीसोबत म्हणजे संघमित्रासोबत लग्न केलं होतं. नंतर तो अग्निब्रह्मा पण भिक्षू झाला. मागे पण आपण बघितलं, अग्निब्रह्मा सुद्धा भिक्षू झाला. त्यानंतर संघमित्रा होती, ती सुद्धा भिक्षूने श्रीलंकेला. हा समजा पुढचा हा इतिहास आहे. तर असा हा सगळ्याचा जो पारिवारिक जे काही आहे बॅकग्राऊंड ते आपल्याला सुद्धा माहीत असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त हा जो सम्राट अशोक होता, याचा स्वतःचा जो परिवार आहे तो परिवार पण काही कमी नव्हता, मोठा परिवार होता. असा तर तो राजा असेल कदाचित, त्याला पण अनेक राण्या असतील सम्राट अशोकाला. पण मुख्यतः 5 राण्यांचा उल्लेख इतिहासामध्ये केलेला, म्हणजे सम्राट अशोकाच्या 5 पत्नींचा उल्लेख इतिहासामध्ये केलेला आहे. त्याच्यापैकी जी पहिली पत्नी आहे तिचं नाव आहे देवी कुमारी. काय नाव आहे? देवी कुमारी. आणि जी देवी कुमारी होती, आपले जे मध्य प्रदेश आहे ना, मध्य प्रदेशमध्ये सांचीच्या बाजूला विदिशा नावाचं एक शहर आहे. या विदिशा शहराची ती होती असं म्हणतात. तिचं नाव होतं देवी. दिसायला खूप सुंदर होती म्हणून तिचा अर्थ तिचं नाव ठेवलं देवी. तिला विदिशा कुमारी सुद्धा म्हणायचे. तर त्याची पहिली पत्नी. असं म्हटलेलं आहे की बिंदू म्हणजे हे जे आपलं उज्जैन आहे, उज्जैन, त्या उज्जैनमध्ये काही बंडकरी लोकांनी बंड पुकारलं होतं. तर बिंदुसाराने सम्राट अशोकाला उपराजा बनवून म्हणजे राज्यपाल बनवून की तू उज्जैनला जा, तिथले काही लोक जरा भानगडी करत आहेत, त्यांना जरा शांत कर. त्याला पाठवलं उज्जैनला. हा उज्जैनला आला सम्राट अशोक. इथे जे लोक बंडाणी करत होते त्यांना शांत केलं. आणि तिथून मग तो उज्जैनवरून परत विदिशाला आला. विदिशाला आला तर जे आपले बाजार भरतात ना, आठवडी बाजार, तसा आठवडी बाजारामध्ये फिरत असताना त्याची नजर या देवी कुमारीवरती पडली. आणि तेव्हाच त्याचं तिच्यावरती प्रेम जडलं आणि त्याने त्या विदिशा कुमारी सोबत विवाह केला. तिला घेऊन तो परत उज्जैनला आला, तिथे राहू लागला. इथे राहत असतानाच याच कालावधीमध्ये याच देवी कुमारी पासून सम्राट अशोकाला महेंद्र पुत्र झाला आणि संघमित्रा पुत्री झाली. तर असं म्हटलेलं आहे की याची सगळी कारकीर्द संपल्यानंतर सम्राट अशोक जेव्हा परत पाटलीपुत्राला जाऊ लागला तर ही जी देवी कुमारी होती ती गेली नाही. ती म्हणे की तुम्हीच जा, मी तिकडे येणार नाही. तरी देवी कुमारी विदिशामध्ये थांबली. फक्त महेंद्र आणि संघमित्रा या दोघांना घेऊन सम्राट अशोक हा पाटलीपुत्राला निघून गेला होता. ही त्याची पहिली पत्नी आहे. तिचं नाव काय आहे? देवी कुमारी. दुसरी जी पत्नी आहे तिचं नाव आहे असंधिमित्रा. दुसऱ्या पत्नीचं नाव असंधिमित्रा असं आहे. ही जी असंधिमित्रा आहे म्हणजे हिच्याबद्दल पण एक अशी कथा सांगितली जाते. महावंशामध्ये ती कथा आहे की एका पूर्वजन्मामध्ये सम्राट अशोक जो होता हा म्हणजे एका श्रेष्ठीपुत्र होता. एका म्हणजे प्रत्येक बुद्धाला तहान लागली होती. एक नाही, प्रत्येक बुद्धाला जखम झाली होती, त्याला भूक लागली होती. तर त्याला शहद द्यायचं म्हणून तो शहद घ्यायला गेला. तर ही एक दासी त्याला भेटली. त्या दासीने तिच्या जवळचं माठातलं शहद त्या राजपुत्राला दिलं. मग त्या राजपुत्राने त्या दासीचे आभार मानले आणि मग त्या श्रेष्ठीपुत्राने ते शहद बच्चेक बुद्धाला खाऊ घातलं. आणि म्हणून त्याच्या पुण्यामुळं तो जो श्रेष्ठीपुत्र आहे तो या जन्मामध्ये सम्राट अशोक झाला. आणि ती जी दासी होती जिने शहद दिलं होतं ती असंधिमित्रा म्हणून याची पत्नी झाली. अशा कथा आहेत बघा. साहित्यात अशा कथा सांगितल्या जातात. त्या कथा खऱ्या की खोट्या हे आपल्याला माहित असलं पाहिजे, कारण आपण इतिहास वाचत आहोत. पण खऱ्या की खोट्या हे तुमच्यावरती डिपेंड आहे. पण अशा प्रकारच्या हे असंधिमित्रा हिच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक तिसरी पत्नी होती सम्राट अशोकाला. तिचं नाव होतं कारुवाकी. आणि या पत्नीपासून पण
सम्राट अशोकाला एक मुलगा झाला होता, त्याचं नाव होतं तिवर, किंवा त्याला तिवल पण म्हणतात आणि तिवर पण म्हणतात, की त्याची तिसरी पत्नी होती कारुवाकी. सम्राट अशोकाला आणखीन एक पत्नी होती 4थ्या क्रमांकाची, तिचं नाव होतं पद्मावती. पद्मावती ही असं म्हणतात, ही पंजाबची होती असं म्हणतात. पण पद्मावती ही सुद्धा दिसायला सुंदर होती, कमळासारखी होती म्हणतात ती, म्हणून तिचं नाव पद्मावती पडलं. तर असं म्हणतात की या पद्मावती पासूनच सम्राट अशोकाला आणखीन एक पुत्र झाला, ज्याचं नाव इतिहासात सांगितलं जातं कुणाल. या पद्मावती पासून कुणाल नावाचा पुत्र झाला. आणि 5वी त्याची जी पत्नी होती सम्राट अशोकाची, तिचं नाव आहे तिस्सरक्षिता. मी मागे पण या तिस्सरक्षिताचा उल्लेख केला होता. या तिस्सरक्षिता ही बौद्ध धर्माच्या विरोधी होती. आणि माझा पती म्हणजे अशोक हा पुन्हा पुन्हा बुद्धगयाला जातो, भिक्षूंची सेवा करतो वगैरे वगैरे, तिला सहन होत नव्हतं. तर म्हणून तिने एका रात्रीला, तिस्सरक्षिताने एका रात्रीलाच बुद्धगयेच्या बोधी वृक्षाला खोडापासून कापलं आणि त्या वृक्षाचं हनन केलं. हीच ती तिस्सरक्षिता आहे. पण जेव्हा सम्राट अशोकाला हे सगळं समजलं, तर सम्राट अशोकाने तिला तुरुंगामध्ये डांबलं. पण त्याच्या मनामध्ये करुणा होती ना बुद्धाची, म्हणून त्याने दंड दिला नाही, न तिला पश्चाताप वगैरे झाला असं म्हणतात. मग ती सुधारली. तर असं म्हणतात ही एवढा द्वेष करायची दुसऱ्या पत्नीचा, ही जी पद्मावतीची जी मुलगी, पद्मावती पासून जो कुणाल नावाचा मुलगा झाला होता. तर असं साहित्य सांगितलेलं आहे की या तिस्सरक्षिताने, ही जी तिस्सरक्षिता आहे, या तिस्सरक्षिताने या कुणालचे डोळे फोडले होते म्हणतात, असं इतिहासामध्ये सांगितलेलं आहे. कारण कुणालचे डोळे खूप सुंदर होते, त्याच्यामुळे अशोक म्हणजे कुणालवर जास्त प्रेम करायचा, माझा चांगला पुत्र म्हणून. त्या द्वेष भावनेने या तिस्सरक्षिताने या कुणालचे डोळे फोडले, असं काही साहित्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हा सगळा जो काही ऐतिहासिक म्हणजे परिचय जो आहे तो आपल्या सर्वांना असला पाहिजे. तर अशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्यापासून तर सम्राट अशोकापर्यंत त्याचा जो काही पारिवारिक जो काही परिचय आहे तो आपल्या सर्वांना माहीत असला पाहिजे. अर्थातच जेव्हा हा पिता बिंदुसार जेव्हा एकदम म्हातारा झाला होता आणि आता मरणार आहे, तेव्हा सम्राट अशोक असं म्हणतात तो तक्षशिलेला होता, पाकिस्तानामध्ये होता. आणि त्याला असं वाटलं की जर माझा बाप मेला, म्हणजे बिंदुसार जर मरण पावला, तर तो त्या सुशीमला, म्हणजे जो मोठा भाऊ आहे त्याला राजा बनवेल. तर त्याला राजा बनवलं नाही पाहिजे, मी राजा झालो पाहिजे, म्हणून तो तक्षशिलेहून तो परत पाटलीपुत्राला आला. तर असं म्हणतात की जो बिंदुसार राजा जो होता, त्याचा वडील, त्याची इच्छा नव्हती अशोकाला राजा बनवण्याची, त्याची बिलकुल इच्छा नव्हती अशोकाला राजा बनवा, त्याची बिलकुल इच्छा नव्हती. पण अशोक हा महत्वाकांक्षी होता, आणि मंत्रिमंडळाचं सुद्धा त्याच्याच बाजूने मत होतं की अशोकाच राजा बनला पाहिजे. तर साहित्यात असं सांगितलेलं आहे, कदाचित हे अतिशयोक्ती असेल, ओव्हर असेल, पण साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की या सम्राट अशोकाने सैन्यांसह पाटलीपुत्रवर त्या महलामध्ये जाऊन आक्रमण केलं आणि आपला एक सख्खा भाऊ तिस्स याला सोडून बाकीचे 99 जे भाऊ होते यांच्या कत्तली केल्या. त्याच्यामध्ये सुशीम पण होता, मोठा भाऊ जो होता सुशीम, याला पण मारलं. म्हणजे बाकीचे जे 99 जे भाऊ होते या सगळ्यांना मारलं आणि सगळ्यांना मारून त्याच दिवशी तो राजगादीवरती जाऊन बसला. म्हणजे आता मला कोणी विरोध करणार नाही, साहित्यामध्ये असा इतिहास सांगितला अशोकाचा. आता कदाचित हे आपल्याला अतिशयोक्ती वाटेल की खरोखरच सम्राट अशोकाने आपल्या 99 भावांना ठार केलं असेल का. म्हणजे कदाचित आपल्याला वाटू शकते की अतिशयोक्ती असेल, पण कदाचित होऊ पण शकते ना असं. ज्या अर्थी जर एक मुलगा आपल्या बापाला मारू शकतो, हा इतिहास आहे ना, आहे की नाही. राजगादीसाठी भाऊ भावाला मारतो, पोरगा आपल्या बापाला मारू शकतो, तर राजगादी हस्तगत करण्यासाठी 99 भावाला मारलं पण असेल.
कारण बौद्ध धम्म स्वीकार करण्या अगोदर सम्राट अशोक असं म्हणतात की याचा उल्लेख चंडाशोक असे करायचे. चंडाशोक म्हणजे चांडाळ लोक जसे रागीट असतात, म्हणजे चांडाळ एक जात आहे, चांडाळ जसे रागीट असतात, राग आला की लगेच कोणातरी मारायचं, प्राण्यांना माणसांना बिलकुल मैत्री करुणा करायची नाही, लगेच त्यांना मारायचं जीवनीशी, म्हणून त्याचा उल्लेख चंडाशोक कसा करायला बऱ्याच पुस्तकामध्ये चंडाशोक केलेला आहे. आणि अत्यंत क्रूर होता हा, म्हणजे असं अगोदर बौद्ध धर्म स्वीकार करण्याच्या अगोदर पुस्तकामध्ये याचा असा उल्लेख आहे. त्याने 99 भावाला ठार मारलं म्हणतात. नंतर हा राजगादीवरती बसला आणि स्वतःच एक छत्री अंमल त्याने प्रस्थापित केलं की आता मला कोणीही विरोध करू शकत नाही. माझे जे भाऊ होते ते मेले, त्यांना मारलं मी, आता मी एकमेव या सगळ्या जम्बूद्वीपाचा मी एकमेव राजा आहे. राजगादीवरती बसला. त्याच्यानंतर पुन्हा 4 वर्षांपर्यंत त्याने राज्य केलं. 4 वर्षांपर्यंत पुन्हा राज्य केलं आणि 4 वर्षाच्या नंतर त्याने ब्राह्मणांकडून कायदेशीररित्या त्याने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, राज्याभिषेक केला. कारण त्यावेळेस प्रथा होती अशी की जोपर्यंत ब्राह्मण येऊन तुम्हाला तिलक लावत नाही तोपर्यंत तो राजा घोषित केला जात नाही. तर अगोदर तो राजगादीवरती बसला, 4 वर्ष राज्य केलं, 4 वर्षाच्या नंतर त्याने राज्य तिलक केला, राज्याभिषेक केला, स्वतःचा राज्याभिषेक करून ऑथेंटिक तो राजा झाला. तर असं साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की ज्या दिवशी त्याचा राज्याभिषेक झाला, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापासून बरोबर 218 वर्षानंतर सम्राट अशोक हा राजा झाला होता. किती वर्षानंतर? 218. हे लक्षात राहू द्या. म्हणजे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण आणि सम्राट अशोकाचा राज्याभिषेक याच्यामध्ये किती अंतर आहे? 218 वर्षांचं अंतर आहे. 218 वर्षांचं अंतर आहे. तर अशा प्रकारे हा सम्राट अशोक जो आहे हा राजा झाला. आणि राजा झाल्याच्या नंतर मग इथे सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो की 99 भावाची कत्तल करणारा सम्राट अशोक, ज्याला चंडाशोक म्हटलेला आहे, अत्यंत रागीट अत्यंत क्रूर असा हा राजा होऊन गेला. मग हा एवढा क्रूर असलेला अशोक बौद्ध धम्माकडे कसा वळाला, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आता हा 2200 वर्ष जुना इतिहास आहे, बरोबर आहे. अरे त्यावेळेस काही युट्यूब नव्हते, कोणता व्हिडिओ कॅमेरा नव्हता, किंवा कोणते फोटोग्राफर्स पण नव्हते का फोटो काढून ठेवा. येणारे लोक औरंगाबादचे लोक विचारतील, इतिहास विचारतील, असं काही नव्हतं ना. तर इतिहास जो असतो ना, हा इतिहास कसा शोधला जातो? त्या काळातल्या एखाद्या पुस्तकावरून सापडलेलं, त्या काळातले राजे लोकांची नाणे असायचे, नाणे त्याच्यावरती उल्लेख केलेला असायचा, त्याच्यावरून एखाद्या शिलालेखावरून, यावरून त्या काळातला इतिहास कसा असेल याचं थोडंसं असं म्हणजे तर्क वितर्क केले जातात. तर हा सम्राट अशोक बौद्ध धम्माकडे कसा वळाला याचा सुद्धा एक इतिहास आहे. ते जाणला पाहिजे आपण इतिहास, की सम्राट अशोकाचं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं. तर आपल्या भारतीय ऐतिहासिक ग्रंथामध्ये किंवा आपल्या सर्वांनाच माहिती आहे एक इतिहास की कलिंगचं युद्ध झालं. कलिंग आहे की नाही? कलिंग म्हणजे आजचं जे उडीसा आहे ना, उडीसा जो भाग आहे, उडीसा एक राज्य आहे आपल्या भारतातलं समुद्राच्या किनारी, त्याला तेव्हा कलिंग प्रदेश म्हणायचे. आणि असं म्हणतात की या कलिंग प्रदेशामध्ये हे जे कलिंग आहे, या कलिंग प्रदेशामध्ये हत्ती असायची. हत्ती सर्वाधिक हत्ती या कलिंगमध्ये होते. तर या हत्तीला प्राप्त करण्यासाठी त्यानंतर समुद्राचा किनारा होता, तिथून व्यापार चालायचे सुवर्णभूमीला. तर त्या व्यापारावरती आपली सत्ता ठेवण्यासाठी आणि राज्य हस्तगत करण्यासाठी सम्राट अशोकाने अफाट सैन्यासह या कलिंगवरती आक्रमण केलं. तर अफाट सैन्य म्हणजे काय हे बघा, इथं लिहिलेलं सांगितलेलं आहे.
60,000 सैनिक. त्याने जे आक्रमण केलं ना कलिंग देशावर, 60,000 पैदल सैनिक, त्यानंतर 1,000 अश्वसेना म्हणजे 1,000 घोडे आणि 700 हत्ती, एवढ्या फौज फाटांसह सम्राट अशोकाने या कलिंगावरती आक्रमण केलं. अफाट सैन्याचं आक्रमण केलं. क्रूर होता ना, अफाट सैन्याचं आक्रमण केलं. म्हणजे राज्याभिषेक ज्या दिवशी झाला त्याच्या 8व्या वर्षी त्यानं आक्रमण केलं असं म्हणतात. असं म्हटलेलं आहे की यामध्ये जवळपास 1.5 लाख लोक मरण पावले. किती? 1.5 लाख लोक. विचार करा बरं, 1.5 लाख लोक. आला की त्याला मारलं बघा, आला की मारलं त्याला. 1.5 लाख लोक मरण पावले. 10,000 लोकांना बंदी बनवण्यात आलं. त्याच्यामध्ये लहान मुलं, स्त्रिया सगळेच आले. 10,000 लोक. आणि ते मेल्यामुळे जे रक्त सांडलं, ते रक्तबंबा, रक्ताचे पाठ वाहत आहेत. त्याच्यामुळे किडे मकोडे झाले, अळ्या झाल्या, सगळीकडे दुर्गंधी पसरली. त्याच्यामुळे आजार निर्माण झाले. आजारामुळे त्या ठिकाणी आजार आणि भूकमरीमुळे सुद्धा शेकडो लोक, त्या कलिंग मधले लोक मरण पावले. ना भूतो ना भविष्यती एवढा भयानक हिंसाचार त्या कलिंग मध्ये झाला. तर इतिहासात सांगितलेला आहे की जेव्हा तो सम्राट अशोक या कलिंग मध्ये घडलेला हा जो काही हिंसाचार आहे, हा हिंसाचार पाहतो तर त्याचं मन असं द्रवित होऊन जाते. ते क्रूर मन, म्हणजे जिचा पती मेला ती म्हणते की अरे चांडाळ अशोका, तू माझा पती मारला. जिचा भाऊ मेला ती म्हणते की अरे चांडाळा, तू माझा भाऊ मारला. तू माझा भाऊ मारला, मला का मारलं नाहीस? जिचा पुत्र मेला ती म्हणायची अरे चांडाळ अशोका, अरे क्रूर कर्मा, तू माझा पुत्र मारला. म्हणजे सगळीकडून लोक त्याला शिव्या देत होते. त्याला म्हणजे अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होते. हा निघाला होता जिंकायसाठी, त्या लोकांना जिंकायसाठी. पण पाहतो तर काय, आपण लोकांना जिंकलं नाही, आपण लोकांमध्ये हरलेलो आहोत. कोणी आपल्याला बरं म्हणत नाहीये, आपण हरलेले आहोत बघा. तर त्यावेळेस ते सगळं दृश्य बघून त्याचं मन असं द्रवित होते आणि तेव्हापासून तो हळूहळू बुद्ध धम्माकडे वळतो. असं भारतातील काही साहित्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे. पण आणखीन काही ग्रंथ आहेत. महावंश नावाचा ग्रंथ आहे. मी त्या ग्रंथाचा परिचय तुम्हाला मागे पण सांगितला 3ऱ्या धम्मसंहितेच्या इतिहासाच्या वेळेस. पण त्या महावंश ग्रंथामध्ये कुठेही या कलिंगचा उल्लेख केलेला नाही. कुठेच उल्लेख नाही कलिंगचा. फक्त असं म्हटलेलं आहे की याने 99 भावाची कत्तल केली. हा राजा झाला. तर राजा झाल्याच्या नंतर याचं याचं मन याला खात होतं. याचं मन याला खात होतं. मी माझ्या भावांना मारलो. हा थोडा उद्विग्न होत होता, नाराज राहायचा. तर एकदा महलामध्ये असताना, त्या महलाच्या खिडकीवर असताना त्याने त्या राज उद्यानामध्ये एका छोट्या श्रामणेर भंतेजींना पाहिलं. त्याचं नाव होतं निग्रोध. एकदम मंद चाल आहे, शिरमुंडन केलेलं आहे, अंगावरती काशाय वस्त्र आहे. एकदम संथ गतीने ते निग्रोध भंतेजी त्या राज उद्यानातून चालत आहे. केवळ त्यांची ती चाल बघून, फक्त चाल बघून बघा, एवढी आकर्षक चाल, ती चाल बघूनच सम्राट अशोकाला वाटलं की कोणतरी या दिव्य पुरुष आहे. महामंत्र्याला सांगून त्याला वर बोलवलं. तो जो श्रामणेर होता, निग्रोध असं म्हटलेलं आहे की हा जो निग्रोध आहे, हा निग्रोध सम्राट अशोकाचा मोठा भाऊ सुमन किंवा सुशीम त्याचा मुलगा होता. महावंशात सांगितलेला आहे. आणि त्याचा पण इतिहास आहे बरं. म्हणजे तो 99 भावाला मारत होता ना, कत्तल करत होता. तर हा जो मोठा भाव आहे सुशीम, हा मेला, याला मारलं. याची जी पत्नी होती सुमन कुमारी, ही त्याच्या पत्नीने स्वतःच्या गर्भाला वाचवण्यासाठी ही मागच्या दारातून पळून गेली, जंगलामध्ये गेल्यानंतर चांडाळ जातीच्या लोकांनी तिला स्वतःच्या जवळ ठेवलं, तिची रक्षा केली आणि एका निग्रोधाच्या झाडाखाली, म्हणजे एका वडाच्या झाडाखाली तिने त्या बाळाला जन्म दिला. तेच बाळ म्हणजे हे
निग्रोध आहे असं साहित्यात सांगितलेलं आहे. असं म्हणतात की चांडाळ लोकांनी मग 7 वर्षांपर्यंत म्हणजे त्याचं पालन पोषण केलं. तो 7 वर्षांचा झाला. 7 वर्षांचा झाल्यानंतर मग त्याला प्रवजित करून तो भिक्षू झाला. हाच तो निग्रोध ज्याला सम्राट अशोक पाहतो. महामंत्री त्याला घेऊन येतात महलामध्ये. तर जेव्हा निग्रोध भंते येतात त्याचं आजूबाजूला पाहतात. कोणी मोठे भंते जे आहेत का की जेणेकरून त्यांना आपण वंदन केलं पाहिजे. कोणीच नसते. तर डायरेक्ट जाऊन अशोकाच्या राजगादीवरती ते बसून जातात. अशोकाला आश्चर्य वाटते, अरे असं कसं. पण अशोक काहीच बोलत नाही, कारण तो आकर्षित झालेला असतो ना, तो मोहित झालेला असतो. तर तो समोर जाऊन अभिवादन करतो आणि मग अभिवादन केल्यानंतर मग तिथे सम्राट अशोक आणि निग्रोध सामनेर यांचा परिचय होतो. तर सम्राट अशोक म्हणतो की भंते मी खूप आनंदी झालेलो आहे. माझ्याकडून हे 8 घास भात मी तुम्हाला दान देतो. निग्रोध भंते म्हणाले की हे 8 घास भात मी माझ्या उपाध्यायाला देतो. उपाध्याय म्हणजे ज्यांनी मला दीक्षा दिली त्यांच्यासाठी देतो. पुन्हा ठीक आहे भंते, हे दुसरे आणखी 8 घास भात मी तुम्हाला देतो. तर पुन्हा निग्रोध भंते म्हणतात की हे 8 घास भात मी माझ्या आचार्याला देतो ज्यांनी माझी उपसंपदा केली. पुन्हा अशोक म्हणतो की पुन्हा हे 8 घास भात मी तुम्हाला दान करतो. तर निग्रोध भंते म्हणतात की ठीक आहे, हे 8 घास भात जे आहे ही भिक्खू संघाला दान अर्पण करतो. असं करता करता सम्राट अशोकाने सरते शेवटी 8 घास दिले की हे तुमच्याकरिता घ्या. तर मग तेव्हा या निग्रोध भंतेने ते 8 घास दान स्वीकार केलं आणि मग सम्राट अशोकाने निग्रोध भंतेला दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचं निमंत्रण दिलं. दुसऱ्या दिवशी निग्रोध भंते 32 भिक्षूंना घेऊन येतात. अशोक त्यांना भोजनदान देतो आणि भोजनदानाच्या नंतर हा निग्रोध सामनेर जो आहे, हे निग्रोध सामनेर अशोकाला उपदेश करतात अपमाद वग्गाचा. धम्मपदात अपमाद वग्ग आहे, 3रं वग्ग आहे अपमाद वग्ग. या अपमाद वग्गाचा उपदेश करतात आणि तेव्हा त्याच्यावरती आणखी प्रभाव पडतो. मग तो बुद्ध धम्माकडे वळतो. तर अशा 2 कथा आहेत. मी तुम्हाला दोन्ही कथा सांगितल्या. एक कलिंग युद्धामुळे त्याचं मन बदललं आणि त्यानं निग्रोध भंतेकडून म्हणजे मग त्याच्यानंतर निग्रोध भंतेचं अशा प्रकारे दर्शन झालं आणि मग तो बुद्ध धम्माकडे वळाला. दुसरं 99 भावाची कत्तल केली, म्हणजे कत्तल केली, मन परिवर्तित झालं आणि अशा वेळेस त्याने निग्रोध भंतेला बघितलं आणि अशा पद्धतीने त्याने निग्रोध भंतेकडून बुद्ध धम्माचा परिचय झाला आणि सम्राट अशोकाचं मन हे बुद्ध धम्माकडे वळालं. तर अशा पद्धतीने सम्राट अशोकाचं मन हे बुद्ध धम्माकडे वळालं. हा अशोकाचा इतिहास आहे. म्हणजे अगदी राजा बनल्यापासून तर बुद्ध धम्माचा परिचय होईपर्यंत आणि कशा पद्धतीने अशोकाचं बुद्ध धम्माकडे मन वळालं, हा सगळा हा इतिहास आहे. तर बुद्ध धम्माकडे सम्राट अशोकाचं मन वळालं आणि अर्थातच जेव्हा एक व्यक्ती बुद्ध धम्माचा होतो तर सरळ सरळ आहे त्याचं व्यक्तिमत्व बदलते. अगोदरचा अशोक हा चंडाशोक होता, बरोबर आहे. अगोदर जो अशोक होता हा क्रूर अशोक होता, चंडाळ अशोक होता. पण बुद्ध धम्माचा स्वीकार केल्याच्या नंतर त्याचं व्यक्तिमत्व बदललं. तो मैत्रीवान झाला. अशोक करुणावान झाला, कारण बुद्ध धम्माचा हा प्रभाव होता. तो मैत्रीवान झाला, करुणावान झाला आणि त्याने आपल्या नावापुढं एक उपाधीच लावली, देव नामप्रिय अशोक. देव नामप्रिय म्हणजे देवांना सुद्धा त्याचं नाव प्रिय आहे. कारण देवता लोक जे असतात, देवता लोकांना कोण प्रिय असतो? रागीट लोक प्रिय असतात का? क्रोधी लोक प्रिय असतात का? जे लोक प्रेमळ आहेत, मैत्रीवान आहेत, करुणावान आहेत, सद्भावनावादी आहेत, असेच लोक देवता सुद्धा प्रिय होतात. तर तो आपल्या नावाचा उल्लेख देव नामप्रिय अशोक असा करतो बघा. तर देवांनाही ज्याचं नाव प्रिय आहे अशा नावाचा उल्लेख त्याने केलेला आहे बऱ्याचशा शिलालेखांमध्ये. जे बरेचसे जे शिलालेख लिहिले म्हणजे दगडा प्लेटवरती असं कोरून
त्याने शिलालेख लिहिले, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला, त्या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख देवनाम प्रिय केलेला आहे. तर हे कोणते कोणते शिलालेख आहेत, कशा कशा प्रकारे त्याने बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याच्या नंतर म्हणजे बुद्ध धम्माच्या रक्षणासाठी त्याने कसं कशा प्रकारे काम केलं, तिसरी धम्मसंहिता कशी संपन्न केली, धम्माचा प्रचाराकरिता त्याने कशा समित्या स्थापन केल्या आणि त्याने कशा प्रकारे सगळ्या बौद्ध स्थळांना भेटी देऊन तिथे स्तूप निर्माण केले, विविध प्रकारचं बांधकाम केलं. हे बुद्ध धम्माचा प्रचार करणारा सम्राट अशोक याचा इतिहास आपण पुढच्या धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत. मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सम्राट अशोकाने जेवढे काही शिलालेख त्या काळामध्ये लिहिले, शिलालेख म्हणजे काय, आपण जसं पाटीवरती लिहितो ना, लेखन करून किंवा कागदावरती लिहितो, त्यावेळेस तसं काही नव्हतं. तर लोकांना आदेश देण्यासाठी त्यावेळेस काय होतं की दगडाच्या एखाद्या प्लेटवर असं कोरून कोरून राजाचा आदेश कोरायचा आणि जिथे कुठे राज्य आहे तिथे मधा चौकामध्ये ते दगड शिलालेख लावायचा आणि मग त्या लोकांनी ते शिलालेख वाचला, अरे अरे अच्छा असा आदेश आहे का, मग त्या आदेशाचं लोकांनी पालन करायचं. असे शिलालेख लिहिले सम्राट अशोकाने. तर त्या सम्राट अशोकाने जेवढे काही शिलालेख लिहिले ते काय मराठीमध्ये नव्हते, हिंदीमध्ये पण नव्हते, ना इंग्रजीमध्ये होते. ते मुख्यतः ते सर्व शिलालेख हे ब्राह्मी लिपीमध्ये होते. ब्राह्मी नावाची एक लिपी, एक पुरातन लिपी आहे ब्राह्मी लिपी. काही काही शिलालेख हे खरोष्टी लिपीमध्ये होते, एक जुनी लिपी आहे. काही काही शिलालेख हे अरमाईक लिपीमध्ये आहेत. तर अशा विविध भाषांमध्ये त्याने शिलालेख लिहिले. त्या शिलालेखाची भाषा कशी समजेल बघा आपल्याला, कठीण आहे ना. शिलालेखाची भाषा तुम्ही काही बघा ते फोटोमध्ये, तुम्हाला कधी समजणार नाही ती शिलालेखाची भाषा. त्या काळातलीच भाषा होती. पण एक जेम्स प्रिन्सेप नावाचा एक ब्रिटिश अधिकारी की ज्याने 1828 मध्ये या सम्राट अशोकाच्या शिलालेखाच्या लिपीचा शोध लावला. म्हणजे हा ब्रिटिश काळातला नाणेतज्ञ होता, लिपीतज्ञ होता, भाषा तज्ञ होता. या जेम्स प्रिन्सेपने 1828 मध्ये सम्राट अशोकाची भाषा वाचली. त्याने अ ब क ड क ख ग ग हे जे काही आहे त्या काळातले त्यांचे सगळं शोध लावला. त्या जेम्स प्रिन्सेपने पहिल्यांदा वाचलं की हा देव नाम प्रिय शब्द आहे आणि हा अशोक आहे. बघा त्याचे ते महान कार्य आहे बघा. हे तुम्हाला मी आज यासाठी सांगतोय की आज 20 ऑगस्ट आज रोजी त्याच जेम्स प्रिन्सेपची जयंती आहे. तुम्ही जर फेसबुकला वगैरे बघितलं तर त्याचा पोस्ट व्हायरल होत आहे. आजचा दिवस किती महत्वाचा आहे बघा. जेम्स प्रिन्सेपची आज जयंती आहे आणि आपला विषय सुरू आहे सम्राट अशोकाचा, की ज्या अशोकाच्या शिलालेखाला पहिल्यांदा ज्याने समजून घेतलं, पहिल्यांदा ज्याने म्हणजे वाचलं, त्याचा अर्थ विशद केला, हा तो जेम्स प्रिन्सेप ब्रिटिश अधिकारी होता. त्याची आज जयंती आहे. म्हणून आजचा दिवस जागतिक धम्म लिपी दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक धम्म लिपी दिवस याच्या जयंतीच्या म्हणजे जयंतीच्या निमित्ताने. तर आजचा हा जागतिक धम्मलिपी दिन आहे. या धम्मलिपी दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा अर्पण करतो आणि आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो.